पण योगा ही जी कन्सेप्ट आहे, ही जी एक्सरसाइजची पद्धत आहे, ही नेमकी कुठून सुरू झाली, कशी सुरू झाली की योगाची जी खरी वास्तविक सुरुवात आहे, तुम्ही असं समजा की आदियोगी म्हणजे भगवान शिवजी. बरोबर. शिवजींपासूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. पण अचानक ब्रिटिश काळ सुरू झाला आणि आता 2000 पर्यंत मी कन्सिडर केलं. तर योगा कुठेतरी हरवून गेला होता. ॲक्चुअली फिजिकल ट्रेनिंगच्या नावावर त्यांनी फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि त्याच्यातनं सूर्यनमस्कार हा पाठ वगळला गेला. त्याच्यातनं म्हणजे पीटी हा प्रकार त्यांनी ॲड केला. परंतु जे शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली सूर्यनमस्कार, आसनांचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास हे जे व्हायचं, हे त्यांनी ती प्रथा बंद करून त्यांनी या पीटी नावाने ते फेमस केलं आणि हे पॉप्युलर झालं. टीव्ही चॅनल्सवरती रामदेव बाबांची एंट्री होती. तुम्हाला योगा कुणामुळे माहिती? तर 99% लोकांचं उत्तर असतं बाबा रामदेव. इवन जसं इंदिरा गांधींची सुद्धा पर्सनल योगा गुरु होते. माझ्यावर कमी झालेला, दुरुस्त झालेला योगा होता. तो पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतं होतं आजच्या डेटला. आपण मुद्द्यावर येऊयात. गजानन सराफ सर, तुमचं मुद्द्यावर बोट या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय योगा दिन, ज्याला इंटरनॅशनल योगा डे आपण 2013-14 पासून 16 पासून पुढे उल्लेख करत आलोय. त्या निमित्ताने बरेचसे प्रश्न योगा रिलेटेड आज मनामध्ये आले आणि त्याच्याबद्दल थोडंसं क्लिअरन्स जाणून घ्यायची इच्छा झाली. योग करायचा कसा, योगचे फायदे काय आहेत, हे वारंवार ऐकत आलेलो आहे. पण योगा ही जी कन्सेप्ट आहे, ही जी एक्सरसाइजची पद्धत आहे, ही नेमकी कुठून सुरू झाली, कशी सुरू झाली, याच्या मागची. ओके. तर सुरुवातीला योग हा जो विषय आहे, मुळात योगा नाहीये, तर तो मुळात योग शब्द आहे. ओके. योग या शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या युज धातूपासून झाली. ठीक. आणि मुळात युज हा जो धातू आहे, तर त्याच्यापासून युज या धातूचा अर्थ होतो जोडणे किंवा दोन गोष्टींचं मिलन. मुख्यतः योग हा जो शब्द जातो, तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर त्याचा विचार केला, तर या ठिकाणी असा विषय होतो की आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. थोडक्यामध्ये बघायला गेलं तर सुरुवातीला जो योग होता त्याचा पर्पज एवढाच होता ओके. की मुक्ती मिळवणे किंवा मोक्ष प्राप्ती किंवा कल्याण. थोडक्यात असं होतं. तुम्ही असं थोडंसं मागे गेलात किंवा आता जसं आपण रामायण किंवा महाभारत बघतो, या काळामध्ये योग होता, बरोबर आहे. पण त्यावेळेला असं कोणी आजारी नव्हतं, बरोबर आहे. जसं बिभीषण, त्यांना डायबिटीज झाला होता, असं ऐकलं कधी? नाही. कारण आजार नव्हते, परंतु योग होता. कारण त्यावेळेला योगाचा पर्पज वेगळा होता, बरोबर. ओके. तर तेव्हापासून म्हणजे आपण असं आपल्याकडे एव्हिडन्स बेस वेद उपनिषद असे आहेत, याच्या माध्यमातून आपल्याला योग किती जुना आहे हे कळतं. इवन इंडूज व्हॅलीज मध्ये तुम्हाला योगाचे काही पुरावे सापडतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं की योग हा साधारणतः 10,000-10,500 वर्षापासून चालत आलेला ओके. परंपरा आहे. हां. ठीक आहे. आणि म्हणजे 10,000-10,500 पूर्वी नेमकं सुरू कुठून झालं? जसं आपण म्हणतो की महाराष्ट्रातून झालं, बिहारमधून झालं ओके. आणि कोणी केलं? म्हणजे हां. तोही एक पुढचा प्रश्न राहील. ओके. तर म्हणजे तुम्हाला अगदी विस्तारितपणे जर जाणून हो, घ्यायचं प्लीज. असेल, तर मुळात आपण आदियोगी म्हणतो. भगवान शिवजींना आदियोगी असं म्हणतो. राईट. सगळ्यात पहिली जी सुरुवात झालेली आहे, जसं आता उपनिषदामध्ये असं उल्लेख आहे, हिरण्यगर्भस्य प्रोक्त, म्हणजे सुरुवात हिरण्यगर्भांपासून झालेली आहे. ओके. आणि मुळात हिरण्यगर्भ हे जे आहेत हे विष्णूचे अवतार म्हटले जातात. तर त्यांच्या अवतारी रूपामध्ये शिवजींना ते ज्ञान प्राप्त झालं आणि त्यानंतर शिवजींनी ते प्रॅक्टिकली केलं. ओके. म्हणजे तुम्हाला कधी पण ब्रह्मा, विष्णू आणि महेश जर धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर हे त्रिदेव आहेत. या त्रिदेवांमध्ये सगळ्यात जास्त ध्यानस्थ जर कोणी असतील, तर ते शिवजी असतात. बरोबर. तर शिवजी यांनी योग साकारला, म्हणजे अवगत केला आणि त्याच्यानंतर शिवजींकडून तो योग पुढे आला. जसं जी पूर्ण स्टोरी आहे, शिवजींकडून मग तो माता पार्वतीकडे गेला. त्यानंतर त्यांनी जे सप्त ऋषी, त्यांची जे शिष्य मंडळी होती, त्यांना योग शिकवला. त्यानंतर पतंजली ऋषी घडले, तर ते अशा प्रकारेच घडले. तर ही जी स्टोरी आहे थोडी लंबी आहे. हां, प्लीज. म्हणजे आपल्याला तुम्ही ओके. सांगू शकता की एक्झॅक्टली ते बायफर्केशन ओके. कसं सुरू झालं? तर सगळ्यात पहिला जो विषय आहे योगाचा, आपण असं समजूयात की योगाची जी खरी वास्तविक सुरुवात आहे, तुम्ही असं समजा की आदियोगी म्हणजे भगवान शिवजी. बरोबर. शिवजींपासूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. शिवजींपासून तो योग माता पार्वतीकडे आणि त्यांचे जे सप्तऋषी म्हणजे जे शिष्य मंडळी होते, ओके. तर त्यांच्यापर्यंत आला. मग त्यांच्या माध्यमातून तो हळूहळू खाली आला. परंतु या ठिकाणी पहिले योग कसा होता? मौखिक. म्हणजे जसं आता मी बोलतोय, पुढचा शिष्य ऐकतोय.
तो त्याच्या बुद्धीनुसार आकलन करून मग तो पुढे शिकवतोय, मग त्यांचे शिष्य परत तयार होतात. अच्छा. अशा प्रकारे योग चालत 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 एक साधारणतः 5,000 वर्षापर्यंत आला. ओके. मग त्या ठिकाणी तोपर्यंत योग कसा असा विखुरलेला होता. म्हणून आपल्याकडे कुठेतरी एव्हिडन्स असा ठोस पाहिजे. आपण आता शिवजींना ऑल क्रेडिट द्यायचं म्हणलं तर आपल्याकडे प्रॉपर एव्हिडन्स नाही. बरोबर. कसं आहे, आपल्याकडे विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टी आहेत. Right. म्हणून आपल्याला काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. मग या ठिकाणी महर्षी पतंजलींचं नाव येतं. बरोबर आहे. पतंजलीची पण खूप मोठी स्टोरी आहे. हो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा, मी सांगेलच. नक्कीच sir, नक्कीच. परंतु एक शॉर्ट मध्ये जसं सांगतो तुम्हाला की एक असा इन्सिडन्स घडला की एकदा काय झालं की भगवान विष्णू शेषनागावर झोपलेले असताना त्यांचं अचानक वजन वाढत होतं. वजन का वाढते ह्याचं कारण माता लक्ष्मीला कळत नाहीये आणि शेषनागालाही कळत नाहीये. तर ह्या कंडिशन मध्ये अचानक त्यांचं वजन वाढायला लागलं. शेषनागाला त्यांचं वजन पेलवना, म्हणजे तो त्याला थोडा त्रास होत होता. Capacity हे आहे. दृश्य बघून माता लक्ष्मींनी त्यांना ध्यानातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पाय दाबत असताना माता लक्ष्मींनी त्यांना जागृत केलं. Okay. जसे त्यांनी डोळे उघडले तेवढ्यात शेषनागांनी त्यांना प्रश्न विचारला, स्वामी तुम्ही असं एक्झॅक्टली करत काय आहात ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढत आहे हा, हा. आणि मला त्याचा त्रास होत आहे. त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं त्यामुळे ऍक्च्युअली पतंजली ऋषी घडले. त्याचा स्टोरी अशी आहे की शेषनागाला आश्चर्य वाटलं की बाबा यांचं वजन का वाढत आहे. मग विष्णू भगवानांनी त्यांना सांगितलं की मी भगवान शिवजीचं तांडव बघण्यात व्यस्त होतो आणि त्यांचं तांडव माझ्या मनाला खूप आनंद देणारं होतं Okay. आणि ते तांडव बघण्यात मी व्यस्त असल्यामुळे आणि माझ्या मनाला हर्ष होत होता, आनंद होत होता आणि त्या आनंदामुळे माझं वजन वाढत होतं. मन मग जातं. शेषनागाला इच्छा व्यक्त झाली की स्वामी मला पण त्यांचा तांडव बघायचं. हम्म. आता नॉर्मली कोणत्याही देवी देवतांचं दर्शन घ्यायचं तर हिंदू परंपरेनुसार तुम्ही बघा, तो रावण असो की अजून कुठलाही देवी देवता असो देवता. किंवा कुठलाही साधारण मनुष्य असो, त्याला त्या देवताचं काय म्हणता येईल त्याला ध्यान करावं लागेल, म्हणजे Okay. तप करावं लागेल थोडक्यात. हम्म. जसं रावण होता, रावण जो होता तर रावणाने तप केलं तप. आणि भगवान शिवजीला प्राप्त केलं. बरोबर. त्यावेळेस भगवान शिवजी आले आणि त्याला वरदान स्वरूपात जे लागेल ते त्याला त्यानुसार त्यांना मिळालं. मिळालं. बरोबर. सिमिलरली या ठिकाणी सुद्धा शेषनागाला विष्णू भगवानांनी सांगितलं तुला जर दिव्य दर्शन घ्यायचं असेल, म्हणजे शिवजींचं वास्तविक तुला रूप त्यांचा तांडव जर बघायची इच्छा व्यक्त होत असेल तर तुला मनुष्य योनीमध्ये जावं लागेल. अच्छा. मनुष्य योनीमध्ये जन्म घेऊन तुला तप करावं लागेल, त्यांची साधना करावी लागेल आणि ज्या वेळेला तुझी साधना पूर्ण होईल त्यावेळेला ते प्रगट होतील आणि मग तू तुझी इच्छा व्यक्त कर, त्यावेळेला ते तुला मार्गदर्शन करतील. अच्छा. आणि मग त्यावेळेला शेषनागाने विचार केला की ठीक आहे, आता ब्रह्मांडातला मी सगळ्यात विशिला शेषनाग आहे, नागांचा राजा आहे, तर मग माझ्यासाठी योग्य माता पण गरजेची आहे. बरोबर. बरोबर. तर त्यावेळेला त्याने पृथ्वीला प्रदक्षिणा मारत असताना बघितलं की माझ्यासाठी माता समान योग्य कोण आहे. हम्म. त्यावेळेला त्यांनी बघितलं की गोनार्ध देश, आता सुरुवातीला कसं होतं जसं पांचाल नरेश, बरोबर. तर पांचाल एक 2-4 गावांचं मिळून एक मिळून. राज्य असायचं, त्याचे ते राजे अशा टाईपचं थोडक्यात. तर त्यावेळेचं गोनार्ध देश नावाचा एक देश होता, त्यामध्ये माता गोनिका. हम्म. आता सुरुवातीला तुम्ही जर महाभारत किंवा रामायण हे जर बघितलं, सपोज फक्त महाभारतच पकडा, त्यामधले पांडव असो की कौरव असो हे कसे जन्माला आले, देवतांच्या आशीर्वादाने आले. बरोबर. ओके. सिमिलरली सुरुवातीला पुत्र तसेच प्राप्त व्हायचे. तर माता गोनिका पण तपस्वी होती, पण तिला तेजस्वी बालक हवा होता. Okay. म्हणून ती रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी नदीवर जायची, त्या ठिकाणी जल घ्यायची, सूर्याची आराधना करायची, सूर्याला अर्पण करायची आणि इच्छा व्यक्त करायची की मला तुझ्यासारखा तेजस्वी बालक हवाय. Okay. अशा प्रकारे खूप काळांतरानंतर म्हणजे ती साधना फलीभूत झाली. ती कशी झाली तर हे दृश्य शेषनागाने बघितलं की या मातेला तेजस्वी पुत्र हवाय. Okay. मग त्यावेळेला शेषनागाने विचार केला की अशी माता आपल्याला माझ्यासाठी योग्य आहे बरोबर. आणि ह्याच मातेच्या शोधात तो होता. आणि अशा प्रकारे जे पतंजली जे शेषनाग आहेत तर त्यांनी त्यानुसार प्लॅन केला आणि जसं माता ओंजळीत पाणी घेते त्या पद्धतीने मातेनं पाणी घेतलं. पाण्यामध्ये हात घातले आणि ओंजळीत पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर तेवढ्यात तो बालक हातामध्ये आला. हातामध्ये बालक आल्याच्या नंतर मातेनं उजवीकडे डावीकडे पाहिलं, नदीवर तर कोणीच नव्हतं. मग हा बालक इतका तेजस्वी जसा हवा होता त्या पद्धतीने तिला प्राप्त झाला. मग तिच्या लक्षात आलं की हे मला जे हवं होतं त्या पद्धतीचं
मला जे वरदान हवं होतं त्या पद्धतीने मला बालक प्राप्त झाला. त्या बालकाला ती घरी घेऊन येते आणि तिला प्रश्न पडतो की एवढा तेजस्वी बालक, एवढे तेजस्वी डोळे, या बालकाचं मी नामकरण काय करू, म्हणजे याला नेमकं नाव काय ठेवू. मग माता त्या तो बालक कसा प्राप्त झाला त्याची पूर्ण विधी आठवण्याचा प्रयत्न करते. की ओंजळीत जल घेतलं, पाण्याला आपण काय म्हणतो, जल. जल. आणि ओंजळीत घेतलेलं जल गळत होतं. गळत होणे या प्रक्रियेला पतन क्रिया म्हणतात. काय म्हणतात? पतन. पतन क्रिया म्हणजे गळणे. कळणे. तर ओंजळीत घेतलेलं जल गळत असताना तो बालक सापडला, तर पतन जल अशा प्रकारे त्या बालकाचं नाव मातेनं पतंजल असं ठेवलं. आणि पुढे तोच बालक पतंजली ऋषी, मग तोच बालक महर्षी पतंजली अशा प्रकारे विख्यात झाला. आणि त्या बालकाला ज्या पद्धतीने मग त्या बालकाने तपस्या केली, शिवजीचं वरदान प्राप्त झाल्यानंतर शिवजींनी तांडव करून दाखवला, त्यांना महाभाष्य नावाचा ग्रंथ लिखाण करण्यास सांगितलं वगैरे वगैरे. अशा प्रकारे भरपूर पुढे अजून स्टोरी आहे, तर शॉर्ट मध्ये सांगतो. तर अशा प्रकारे मग त्यांना सांगितलं की बाबा तुला योगाचा प्रचार प्रसार करायचा आहे. आणि अशा प्रकारे महर्षी पतंजली जन्माला आले. तर साधारणतः इसवी सन पूर्व 500-550 वर्ष असा कालावधी, म्हणजे आपण असं समजूया की 5 ते 5,500 वर्षापूर्वी महर्षी पतंजली होऊन गेले. आता 5-5,500 वर्षापूर्वी म्हणल्याच्या नंतर महर्षी पाणिनी ऋषी, ज्यांनी व्याकरणाची रचना केली, त्यांनी सुद्धा त्यांच्या व्याकरणामध्ये अशा प्रकारे उल्लेख केला की बाबा यांनी मला संस्कृत व्याकरणासाठी मदत केली. म्हणून आपल्याकडे ठोस सबूत आहेत की महर्षी पतंजली होऊन गेले. आणि मग त्यांनी मग योगाला, जे तुमचा पहिला प्रश्न होता की योग कशा प्रकारे आला, तर यांनी काय केलं, गुरु परंपरेचं जे शाब्दिक ज्ञान होतं यांनी त्याला पुस्तकी रूपात आणण्याचा प्रयत्न केला, कारण सगळं विखुरलेलं होतं. मग त्यांनी एक पातंजल योग दर्शन नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी 4 पादामध्ये, म्हणजे 4 चॅप्टर मध्ये 196 श्लोकामध्ये ते पूर्ण पातंजल योग दर्शन एक्सप्लेन केलं. मग त्यांनी अगदी साध्या माणसाला बेसिक पासून ते मोक्ष प्राप्तीपर्यंत, समाधी अवस्थेपर्यंत जाण्याचा योग्य मार्ग काय असतो तो त्यांनी त्याच्यामध्ये विस्तारितपणे वर्णन केलं. एकदम स्टँडर्ड पद्धतीने. म्हणून त्यांना तुम्ही योगाचे जनक किंवा त्यांना फाउंडर ऑफ योगा म्हणू शकता, कारण त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला ते एवढा मोठा ग्रंथ दिला. सर, जसं तुम्ही सांगितलं की 10-11 हजार वर्षांपूर्वी शिवजींच्या माध्यमातून ते आलं, त्याच्यानंतर 5,000 वर्षांपूर्वी महर्षी पतंजली यांनी त्याच्यामध्ये पुस्तकीकरण केलं वगैरे. आपण बऱ्याचदा बघतो की एखाद्या कंपनीचे 2 को फाउंडर असतात, एकाचं नाव पुढे येतं आणि एकाचं नाव पुढे येत नाही. तर महर्षी पतंजली सोबतही तेव्हा कोणी असे होते की? येस, होते, भरपूर जण होते. मग ते जसं आता ज्यावेळेस शिवजी माता पार्वतीला योगा काय झालं की सृष्टीची निर्मिती झाली. सृष्टीची निर्मिती, जसं तुम्हाला हे माहीतच असेल की ब्रह्माजीनं आदिशक्तीची मदत घेऊन सृष्टीची निर्मिती केली. तर त्यावेळेला ज्यावेळेस माता एकांतवासामध्ये होती, बसलेली असताना तिला प्रश्न पडला, आपण मनुष्य योनीला जन्म तर दिला, परंतु यांना स्वतःचं कसं कल्याण करायचं, मुक्ती कशी प्राप्त व्हायला पाहिजे याविषयी प्रॉपर ज्ञान नसल्यामुळे लोक थोडेसे काय म्हणता येईल त्याला, नाही, लोक थोडे असे डिस्टर्ब टाईप असे होते. तर या ठिकाणी मातेला चिंतित बघून तेवढ्या शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि शिवजीला माता चिंतित दिसल्यानंतर मातेला विचारलं स्वामींना की देवी आप इतना चिंतित क्यों हो, म्हणजे अशा प्रकारे प्रश्न केल्यानंतर मातेनं त्यांना सांगितलं की स्वामी, सृष्टीची निर्मिती जर झाली, परंतु यांना मोक्ष प्राप्तीकडे नेणारा मार्ग, त्यांना योग्य वळण, जे जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे समाजामध्ये कसं वागायला पाहिजे वगैरे ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी त्यांना माहित नाहीये. मग याच्यासाठी काय आपल्याला उपाय योजना असं काही आहे का? त्यावेळेला शिवजींनी जो योग स्वतः धारण केला होता, त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की जनकल्याणासाठी सगळ्यात महत्वाचं शास्त्र म्हणजे योग शास्त्र आहे. जर योगाचा आधार घेऊन जो व्यक्ती पुढे जाईल तो ईश्वराची प्राप्ती करू शकतो. असं म्हटल्यानंतर मातेने इच्छा व्यक्त केली की स्वामी, तुम्ही मला तो योग शिकवाल का? आणि त्यावेळेला माता ज्या वेळेला तयार झाली, त्यावेळेला मानसरोवर सारखा त्यांचं जे सिक्रेट प्लेस होतं त्या ठिकाणी, तलावाच्या ठिकाणी बसलेले असताना शिवजी मातेला योग समजून सांगत असताना मातेला शेवटी असं वाटलं की आपल्या गप्पा कोणीतरी चोरून ऐकत आहे. कारण त्यावेळेला काय व्हायचं, देव होते तर दानव सुद्धा होते, बरोबर. तर दानव लोक काय करायचे की दानव लोक असंच काहीतरी विद्या चोरून बघायचे, शिकायचे आणि आत्मसात करायचे. मग त्याचा दुष्परिणाम ते करायचे लोक. मग याच्यामुळे मातेला थोडं शेवटच्या क्षणामध्ये, म्हणजे ज्यावेळेस ते शास्त्र चालू होतं शिकवणं, त्यावेळेला माता डिस्टर्ब झाली आणि मातेच्या लक्षात आलं की आपल्या गप्पा कोणीतरी ऐकत असावं राक्षसी रूपात
तलावात एखाद्याने काहीतरी बरोबर. रूप धारण करून वगैरे. तर तेवढ्यात मातेनं शिवजीला अशा प्रकारे सांगितलं की मला असं वाटतं. शिवजीला सांगितल्याच्या नंतर आता शिवजीचा क्रोध म्हणजे भयंकर असतो, तर त्यांना क्रोध येण्याच्या आधीच एक तलावातून मासा बाहेर आला. आता सुरुवातीला तुम्हाला हे माहित आहे की मोस्टली काय आहे की प्राणी जसं जसं हिरण्यकश्यप वगैरे ते. हिरण्यकश्यप नाही म्हणता येईल आपल्याला. रामायणामधला तो हरिण होता तो. हा, मरीच राक्षस जो मरीच होता राक्षस. तो हिरण होता, तो मनुष्य होऊ शकायचा. असं त्यावेळेला एक जादुई राहायचं. गोष्टी असायच्या, म्हणजे मिरॅकल्स टाईप असायचं. सो तो जो मासा होता पाण्याच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी आपली चूक कबूल केली. त्यांनी सगळ्यात पहिले मातेला आणि शिवजींना माफी मागितली. शिवजींना माफी मागितली की स्वामी माझं चुकलं असेल तर मला क्षमा करा, परंतु माझे 2 शब्द ऐकून घ्या. मुळात तुम्ही मला फिश म्हणजे थोडक्यात मत्स्य अवतारामध्ये टाकलेला आहे, म्हणजे मासा म्हणून मला पाण्यात तुम्ही जन्म दिलेला आहे. तर माझा स्वभाव मुळात चंचल आहे, मी एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही मातेला योग समजून सांगत होतात त्यावेळेला असं काय घडलं माहित नाही, पण मी शब्द न शब्द सगळं व्यवस्थितपणे ऐकलेलं आहे आणि तेही स्थिर राहून. ठीक आहे. पण या योग ज्ञानाचा माझ्यासाठी काहीही उपयोग नाही. थोड्या वेळाने मोठा मासा आला मला खाऊन टाकेल, ते योगाचं ज्ञान माझ्या काहीच कामाला येणार नाही. आणि हे सगळं ऐकून घेतल्यानंतर मातेनं आणि शिवजींनी दोघांनी मिळून विचार केला की तसाही मासा याने हे सगळं ऐकलेलं आहे आणि तो म्हणतो तेही तथ्य बरोबर आहे. कारण मोठा मासा आला त्याला खाऊन घेणार, ते योगाचं जे शिकलेलं ज्ञान आहे, अलौकिक ज्ञान जे जनकल्याणासाठी गरजेचं आहे, त्याचा ऱ्हास होऊ शकतो. बरोबर. तर अशा वेळेला मग भगवान शंकरांनी म्हणजे शिवजींनी त्याला श्राप देण्याच्या ऐवजी त्याला आशीर्वाद दिला आणि माशाचा मनुष्य बनवला, म्हणजे मत्स्य म्हणजे मासा. मासा होता. ओके. तर माशाच्याच नावावरून मत्स्येंद्रनाथ अशा प्रकारची त्याला पदवी बहाल केली. ते पुढे ऋषी झाले आणि ते देखील आदी ऋषी. आदी म्हणजे असे पहिले ऋषी जे माशाचे मत्स्येंद्रनाथ झाले, असे पहिले व्यक्ती. तर त्यांना मग सांगण्यात आलं की बाबा तू असंही योगाचं ज्ञान ग्रहण केलेलंच आहे. मग शिवजींनी त्याला अजून त्याच्या ज्ञानात भर पडावी म्हणून त्यांना अजून व्यवस्थितपणे शिकवलं आणि सांगितलं की तुला योगाचं हे कार्य पुढे कंटिन्यू करायचं आहे. आता हे जे मत्स्येंद्रनाथ आहेत यांचंच दुसरं नाव आहे मच्छिंद्रनाथ, पण इथे थोडंसं स्टोरी चेंज होते. नाथ परंपरेचे. तर त्याच्या स्टोरी काय आहे की माशाच्या पोटात एक बालक असतो, तो बालक ही सगळी स्टोरी ऐकतो आणि तो बालक जन्माला आल्याच्या नंतर त्या बालकाचं नाव मच्छिंद्रनाथ. मग तो पुढे नाथ परंपरेला पुढे नेतो, तोही शिवजीचा भक्तच असतो. परंतु तो ट्विस्ट थोडासा वेगळीकडे जातो आणि इथे जो योगातला जो ट्विस्ट आहे मत्स्येंद्रनाथ नावाचा, तर तो मत्स्येंद्रनाथ पुढे त्यांचे गौरक्षनाथ, कडाकी वगैरे असे खूप सारे शिष्य होतात आणि शेवटी यांच्यामध्ये पण एक असा शिष्य होतो जो यांचं मत्स्येंद्रनाथाचं जे ज्ञान आहे गुरु परंपरेनं आलेलं ते ज्ञान पुस्तकबद्ध करतो. तो म्हणजे शेवटचा त्यांचा शिष्य म्हणजे स्वामी स्वात्माराम. स्वामी स्वात्माराम हठयोग प्रदीपिका नावाचं पुस्तक लिहितात. जसं पतंजली ऋषींनी पातंजली योग दर्शन लिहिलं, त्याच्या काही वर्षानंतर हे यांचं पुस्तक रिलीज होतं. तर याच्यामध्ये 4 चॅप्टर असतात, म्हणून याला याला चतुरंग योग असं पण म्हणतात हठयोगाला. तसंच पातंजली योग दर्शन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 8 मार्ग सांगितले जे मोक्षाकडे नेऊ शकतात. तर ते 8 मार्ग म्हणून त्याला अष्टांग योग असं म्हटलं जातं. तर अशा ह्या 2 प्रथा वेगळ्या गेल्या आणि याच्यात अजून बरेच लोकांचं योगदान आहे. जसं की मी सप्तऋषी वगैरे म्हणालो, त्यांच्या माध्यमातून पण योग पुढे आला. सर म्हणजे ही स्टोरी खरंच माहिती नव्हती आणि आज जी माहिती पडले ते वाव अशी फिलिंग येते. सर तुमच्या म्हणण्याने स्टोरी कळाली, हेही कळालं की योगा फक्त फिजिकल एक्सरसाइज नसून ती मोक्ष प्राप्ती आहे, स्वतःला स्थिर ठेवण्याची गोष्ट आहे, बऱ्याच गोष्टी आहे. थोडस याच्यानंतरच्या हिस्ट्रीमध्ये आलो आपण शिवाजी महाराजांच्या किंवा मौर्य परंपरेच्या मोहेंजोदारोच्या तिथपर्यंत योगा चालत आला. पण अचानक ब्रिटिश काळ सुरू झाला आणि आता 2000 पर्यंत मी कन्सिडर केलं, तो योगा कुठंतरी हरवून गेला होता का लोकांच्या मनामध्ये तो कमी झाला होता का त्याचं ग्लॅमरायझेशन तेवढं उरलं नव्हतं, ते नेमकं काय झालं? ओके. ऍक्च्युली ब्रिटिश काळामध्ये तुम्हाला माहित आहे की ब्रिटिश लोक आपली परंपरा समाप्तच करायच्या मार्गावर होते. ते आपला अभ्यास करून आपल्या प्रत्येक गोष्टी की ही लोक कशी आहेत, आपल्यात भांडणं लावण्याचं काम वगैरे. तर त्यांनी सगळ्यात पहिले ब्रिटिश लोकांना जर धोका होता तर तो होता जे आपले योगी लोक होते त्यांचा, संन्याशी ह्या लोकांचा, जी आपली शिक्षण प्रणाली होती. तर ह्या गोष्टींचा सगळ्यात मोठा धोका त्यांना होता की त्यांना असं वाटलं की बाबा हे याच पद्धतीने वागले तर आपल्याला पुढे इथे टिकता नाही येणार, म्हणजे यांना सत्ता नाही करता येणार. म्हणून ब्रिटिश काळामध्ये त्यांनी इवन
तुम्ही जर स्कूल कॉलेजेसचा जर विचार केला, म्हणजे सुरुवातीला जे शाळा वगैरे होत्या, तर त्यावेळेला शाळेमध्ये सिलेबसमध्ये शारीरिक शिक्षण या पार्टमध्ये आसनांचा, प्राणायामाचा, सूर्यनमस्काराचा अभ्यास हे प्रात्यक्षिक रूपात होतं. परंतु तुम्हाला आता अलीकडच्या काळामध्ये इव्हन सध्याच्या कंडिशनला तुम्ही बघा, प्रत्येक क्लासच्या वर्गामध्ये एक क्लास असतो, तो म्हणजे पीटी. पीटी माहिती आहे? बरोबर. हां. PT. म्हणजे Physical training. फिजिकल ट्रेनिंग. बरोबर. ऍक्च्युली फिजिकल ट्रेनिंगच्या नावावर त्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी सुरू केली आणि त्याच्यातनं सूर्यनमस्कार हा पाठ वगळला गेला. त्याच्यातनं म्हणजे पीटी हा प्रकार त्यांनी ऍड केला. परंतु जे शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली सूर्यनमस्कार, आसनांचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास हे जे व्हायचं, हे त्यांनी ती प्रथा बंद करून त्यांनी या पीटी नावाने ते फेमस केलं आणि हे पॉप्युलर झालं. बरोबर. तर याच्यामुळे काय झालं की जो योगाचा मूळ जो पाठ होता तो त्याचा ह्रास होत गेला. जसं तुम्ही आता विचारलं ब्रिटिश काळामध्ये ते कसं काय गेलं, तर ब्रिटिश काळ काय करायचं, म्हणजे त्या काळामध्ये सुरुवातीचे जे आश्रम होते, सपोज कारण तुम्हाला आता महाभारताविषयी माहिती आहे, राईट. द्रोणाचार्यांचा आश्रम चालायचं. कसं चालायचं? द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये कौरव होते, पांडव होते. म्हणजे ऑफकोर्स यांना पैसा कुठून जाणार? राजवटीतून जाणार, हा, राज्याकडून जाणार. म्हणजे यांच्या राजवटीतूनच जाणार, बरोबर. खजान्यातून जाणार. बरोबर, म्हणजे त्यांचं पालन पोषण व्यवस्थित करा, आम्ही लागेल तेवढा तुम्हाला पैसा देऊ. Right. तीच परंपरा आजवर चालू होती. आजवर म्हणल्याच्या नंतर तुम्हाला जसं म्हैसूरचे राजा वाडियार यांच्यापर्यंत ही परंपरा चालू होती. तर हे काय करायचे, गुरुकुल प्रणाली टिकून राहावी, आपल्या मुलांना योग्य संस्कार, राजा होण्याचे संस्कार हे आश्रमातच मिळायचे. पण त्या ठिकाणी कुठलाही पैसे, आर्थिक मदत कंटिन्यू चालू राहावी, कुठलीही कमी पडू नये म्हणून ही परंपरा राजाकडनं चालू राहायची, म्हणजे आर्थिक मदत होत राहायची म्हणून सगळे गुरुकुल प्रणाली, शिक्षण प्रणाली हे सगळं चालू होतं. परंतु ब्रिटिश काळ आला आणि यांनी ते सगळं थांबवलं. त्यांनी सांगितलं की गुरुकुल, योगशाला यांना फंडिंग बंद करा, ठीक आहे, नाहीतर तुम्हाला आम्ही कर वगैरे जास्त लावू वगैरे अशा गोष्टी केल्या. आणि ज्या वेळेला गुरुकुल प्रणालीमध्ये फंड गेलाच नाही, पैसे गेलेच नाही, मग हळूहळू अशामुळे काय झालं की गुरुकुल प्रणाली बंद पडली. आणि ती बंद पडली त्याच्यानंतर तिचा थोडक्यात मग योग हा फक्त गुफेपुरता राहिला, किंवा हरिद्वार, ऋषिकेशला जाऊन योग करा, गुफेत बसून योग करा. योग हा साधारण मनुष्यासाठी नाहीये, ज्याला बाबा व्हायचं, ज्याला मुक्ती पाहिजे त्यांनीच करावा, हे अशा प्रकारचे अफवा पसरवल्या गेल्या आणि योग हळूहळू थोडासा प्रभाव कमी झाला. योग पूर्णपणे नाहीसा नाही झाला, संपला नव्हताच मुळात, फक्त त्याचा प्रभाव थोडा कमी झाला, असं पण झालं. नंतर आपण बघितलं सर, आता तेव्हा प्रभाव कमी झाला. नंतर टीव्ही चॅनल्स वरती रामदेव बाबांची एंट्री होती. पतंजलीच्या नावाने ते एवढं मोठं प्रोडक्शन हाऊस वगैरे निर्माण करतात आणि मोदी सरकार आल्यानंतर इंटरनॅशनल योगा हे सेलिब्रेशन सुरू झाले. तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टींमुळे कुठंतरी जो कमी झालेला योगा होता, म्हणजे हरपलेला किंवा कमी झालेला, विलुप्त झालेला योगा होता, तो पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटतोय का आजच्या डेटला? ऑफकोर्स वाटतोय. आता तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की मध्ये जो लुप्त झाला, तिथून स्टोरी आपण सुरू करूया. बरोबर. म्हणजे जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की गुरुकुल प्रणाली हा प्रकार बंद झाला, पण जसं ब्रिटिश काळ जो होता त्यावेळेस हा प्रकार झाला, पण तिथून एक व्यक्ती ज्यांचा खूप मोठा आधुनिक योग, म्हणजे जो मॉडर्न योगा फिलॉसॉफी आहे. सुरुवातीचा योगा काय होता की लोक तासन तास ध्यान करायचे, तासन तास एका एका आसनात थांबायचे, पण आताच्या लोकांमध्ये तेवढा पेशन्स नाही. तुम्हाला 5 मिनिटं डोळे मिटून बसा म्हटलं तर ते शक्य होत नाही. बरोबर. तर त्यावेळेचा जो योगा, इतका प्राचीन योग जो होता, योगा म्हणताच नाही येणार आपल्याला, योगच म्हणता येईल. तर तो योग म्हणजे आसन, प्राणायाम, ध्यान ह्याचा कॉम्बिनेशन मध्ये तो अभ्यास व्हायचा. तर त्यावेळेला लोक तासन तास योग करायची, परंतु ते आता शक्य नव्हतं. म्हणून त्या काळात म्हणजे ज्यावेळेस राजेशाहीचाच काळ होता त्यावेळेला श्री कृष्णमाचार्य म्हैसूरचे एक योगाचार्य, बरोबर. त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. म्हणजे रामदेव बाबा वगैरे हे जे महान पुरुष जे आता आले योगी, हे आताचे आहेत. बरोबर. तुम्हाला मी अजून थोडंसं मागे न्यायचा प्रयत्न करतोय, म्हणजे 80 राजा, 90च्या हा, दशकात. तर त्यावेळेला राजाचे जे पर्सनल योगा गुरु होते कृष्णमाचार्य म्हैसूरचे, तर ते राजाला योगा शिकवायचे. पण त्यावेळेला फॉरेन कल्चरवाले जे लोक होते, म्हणजे फॉरेन कंट्रीतले जे लोक होते, त्यांना योगाची थोडीशी आवड निर्माण झाली. तर त्यामध्ये एक जर्मनची लेडी, तिनं स्वतःचं नामकरण चेंज करून इंदिरा देवी असं ठेवलं आणि ती त्यांची शिष्य बनून या ठिकाणी राहिली. तर श्रीकृष्णमाचार्य हे जे होते, यांनी सगळ्यात पहिलं योगाचं गुरुकुल मॉडिफाईड करून योगा शिकवला. म्हणजे आता पहिला योगा कसा होता, एक आसन करायचं, 15 मिनिटं शवासन करायचं, परत दुसरं आसन करायचं, 15 मिनिटं झोपून शवासन करायचं. हे थोडं लोकांसाठी बोरिंग होतं. मग श्रीकृष्णमाचार्यांनी काय केलं, त्याला एक मॉडर्न स्वरूप दिलं. म्हणजे त्यांनी काय केलं,
एक फ्लो बनवला, त्याला आपण विन्यासा म्हणतो. विन्यासा म्हणजे काय? एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, असं नॉनस्टॉप आसनाचा फ्लो करणे. तर तुम्हाला म्हणजे कुठे बोर होणार नाही, कंटाळा वाटणार नाही आणि फ्लो मध्ये केल्यामुळे एक कन्सिस्टन्सी राहते आणि ते सगळं झाल्यानंतर शेवटी एक 5-10 मिनिटं तुम्हाला हवं तर शवासन करू शकता. हा फ्लो लोकांना आवडायला लागला. मग त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर त्यांनी जे शिष्यमंडळी तयार तयार केली, त्यामध्ये जसं मी तुम्हाला त्यामध्ये पहिलं नाव सांगितलं इंद्रादेवी. तसंच भारतातले एक आहे नाव BKS अय्यंगार, ठीक आहे, ज्यांचं पुण्याला इन्स्टिट्यूट आहे. दुसरे म्हैसूरचेच K. पट्टाभिजवाईस, हे त्याच्यानंतर देसिचकर वगैरे असे भरपूर जण त्यांचे शिष्य झाले. ही लोक यांनी काय केलं, तो मॉडर्न जो योगा होता हा त्यांनी आउट ऑफ कंट्री पहिले नेला. म्हणजे आपल्याकडे आता हे वादळ शांत झालं होतं योगाचं, बरोबर. परंतु हा जो योग आहे हा अशा प्रकारे BKS अय्यंगार, पट्टाभिजवाईस, इंद्रादेवी ही लोक आउट ऑफ गेल्यानंतर यांनी योगाचा प्रचार प्रसार केला. त्याच्यामध्ये अजून एक मोठं योगदान आहे ते दोन लोकांचं, ते म्हणजे परमहंस स्वामी योगानंद, जे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी पुस्तक लिहिलेलं आहे ते. त्याच्यानंतर स्वामी राम हे आहेत. आपले महाराष्ट्रातले म्हणजे लोणावळ्याला कुवल्यानंद सरस्वतींचं कैवल्य धाम नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांचा पण खूप मोठा याच्यामध्ये हात आहे त्यांच्यामुळे पण. आणि याही पेक्षा आधी जी योगाची खास वेस्टर्न कंट्रीज मध्ये जी सुरुवात केली ती केली स्वामी विवेकानंदांनी. सगळ्यात पहिले स्वामी विवेकानंदांनी एक भाषण दिलं होतं. त्या ठिकाणी सगळ्यात पहिले त्यांनी राजयोग संबंधित माहिती दिली होती. म्हणजे पहिला उल्लेख जो योगाचा झाला तो त्या ठिकाणाहून झाला. त्याच्यानंतर मग स्वामी योगानंद, स्वामी राम, कुवल्यानंद सरस्वती असे, त्याच्यानंतर बिहारचे स्वामी निरंजनानंद सरस्वती यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. मग BKS अय्यंगार, ठीक आहे, K. पट्टाभिजवाईस, हे जी व्यक्ती आहेत या लोकांनी योगाला बाहेरच्या कंट्रीमध्ये जास्त पॉप्युलर केलं. मग बाहेरच्या लोकांनी याच्यात जास्त इंटरेस्ट घेतल्याच्या नंतर आपल्या लोकांना किंमत कळायला लागली. म्हणजे आपलीच वस्तू असताना आपल्याला त्याची व्हॅल्यू नव्हती. बाहेरचे लोक एवढे क्रेझी का आहेत? आजच्या कंडिशनला चायनामध्ये, जसं मी स्वतः तायवान कंट्रीमध्ये होतो ऍज अ योगा टीचर, तर सकाळी 7ला स्टुडिओ ओपन व्हायचा, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत नॉनस्टॉप लोक यायचे. एका क्लासमध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक असायचे. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस त्यांचा जॉब संपायचा त्यावेळेला जवळजवळ 100+ विद्यार्थी एका स्टुडिओमध्ये असायचे. आणि तिथे टाइप्स ऑफ योगा आहे, म्हणजे वेगवेगळे हॉट योगा, पॉवर योगा, विन्यासा, अष्टांग विन्यासा, जंटल योगा, इन योगा, असे टाइपचे योगा आहेत. तर तिकडे एवढे पॉप्युलर आहेत. म्हणजे आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट आहे, भले आपल्याकडे सध्या आता पॉप्युलरिटी आली, परंतु मागच्या 10 वर्षापूर्वीची घटना अशी आहे की योग म्हणजे कोणीतरी बाबा व्यक्ती यावा, त्यांनी योग शिबिर घ्यावं, 15 दिवस हवा असते, 15 दिवस लोक योगा करतात, त्याच्यानंतर गायब होऊन जातात असं. पण मग त्याच्यामध्ये आता सध्या जसं तुम्ही बाबा रामदेव पर्यंत आले, बाबा रामदेवजीचं सगळ्यात मोठं योगदान असं आहे की आस्था चॅनलच्या माध्यमातून आज म्हणजे मी स्वतः टीचर ट्रेनिंग प्रोग्राम चालवतो. तर आतापर्यंत माझे 1005 विद्यार्थी पास आउट आहेत माझ्याकडे, म्हणजे मी टीचर बनवले. मी सगळ्यात पहिला प्रश्न ते जॉईन झाल्यावर विचारतो त्यांना की तुम्हाला योगा कुणामुळे माहिती आहे? तर 99% लोकांचं उत्तर असतं बाबा रामदेव. ठीक आहे, तर मुळात त्यांना ही मागची फिलॉसॉफीच माहित नाही. आता रामदेव बाबा जे आले ते मागच्या 30 वर्षापासून पूर्वी, म्हणजे मी ज्यावेळेस कॉम्पिटिशनला जायचो हरिद्वार ऋषिकेशला, त्यावेळेला हरिद्वारला जे सध्या आपलं योगपीठ आहे पतंजली योगपीठ, त्यावेळेला त्याचं फक्त बांधकाम सुरू झालं होतं. म्हणजे मी तेव्हापासून मला माहित आहे. तर असो, ती स्टोरी दुसरीकडे जाईल, सो आपण मुद्द्यावर येऊयात. तर या ठिकाणी बाबा रामदेवजींचं मोठं योगदान असं आहे की टीव्हीच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले, सगळ्या लोकांना योग माहीत झालं. म्हणून आजच्या जे एखादा नवीन फ्रेश व्यक्ती असेल आणि त्याला विचारलं की तुम्हाला योगा कसं काय माहिती आहे, तर बाबा रामदेवमुळेच योगा माहिती आहे, अशीच कंडिशन आहे. इवन जसं इंदिरा गांधींचे सुद्धा पर्सनल योगा गुरु होते, माहितीये कोण आहे? धीरेंद्र ब्रह्मचारी. तर हे धीरेंद्र ब्रह्मचारी आजही युट्यूबवर तुम्हाला त्यांचे व्हिडिओ सापडतील. ते सूक्ष्म व्यायाम वगैरे शिकायचे, पण इंदिरा गांधीजींना ते योग शिकवायचे. ठीक आहे. आता जो पॉप्युलरिटीचा विषय आला, तर याच्यामध्ये मोदीजींचा पण खूप मोठा सहयोग आहे. कारण योग होता, नाही असं नाही, योग प्राचीन काळापासून होता. म्हणजे मोदीजींमुळे योग जास्त पॉप्युलर झाला तुम्ही असं म्हणू शकता. सुरुवातीला योग होता, भारताच्या बाहेरही होता, परंतु ज्या वेळेला मोदीजींनी एक प्रस्ताव मांडला
की जागतिक योग दिवस सेलिब्रेशन करूया का. त्यावेळेला 177 देशांनी सहमती दाखवली बरोबर. आणि 21 जून हा जागतिक योग दिवस ठरला आणि त्याच्यामुळे अवेअरनेस खूप जास्त लेवलला वाढला आणि योगासाठी असं म्हणता येईल की चांगले दिवस आले. इवन करिअरच्या दृष्टिकोनातून जो योग आज फ्री ऑफ चार्ज होता, आज तो योग म्हणजे योग या क्षेत्रामध्ये करोडोची उलाढाल होते, असा विषय आहे. सर, तुम्ही स्वातंत्र्य काळातली स्टोरी सांगितली आणि मॉडर्नायझेशन हा शब्द तुम्ही योगा आता मला समजवण्यासाठी बऱ्याचदा वापरला. मॉडर्नायझेशन झालंय, पण आजच्या डेटला मी आता शेवटचा प्रश्नाकडे वळतोय, की आजच्या डेटला मी बघितलं तर दर 3 गल्लीमध्ये 2 जिम दिसतील मला. पण भारतामध्ये अजून तेवढे योगा सेंटर्स, योगाचं तेवढं कमर्शियलायझेशन झालं आहे का? कारण की ऑनलाईन क्लासेस आहेत बऱ्यापैकी बघतो मी, पण तसेच जिम टीचर्स, जिम ट्रेनर्स यांचंही तेवढं प्रमाण आहे. पण भारताने किंवा भारतीय माझ्यासारख्या जेन्झीने कुठेतरी जिमला जास्त ग्लॅमराईज करून जवळ केलेलं आणि योगाला लांब केलेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि हे कसं बदललं जाऊ शकतं आणि बदललं गेलं पाहिजे का? येस, ऍक्च्युली इतके दिवस असं होतं. मुळात आता काय झालंय की हळूहळू लोक योगाकडे वळायला लागलीत. कारण काय आहे, आता दर 10 माणसामध्ये जवळजवळ 8 लोक काही ना काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहेत. ठीक आहे, आता सपोज 10 पैकी 3 माणसाचे जर गुडघे दुखत असतील, तो माणूस जिमला जाईल का? नाही possible. त्यातल्या 3 पैकी 3 झाले, आता 7 राहिले. त्या 7 मध्ये अजून जर 2 लोकांची पाठ दुखत असेल, जिमला जाईल का? नाही जाणार. बरोबर आहे. एखाद्याला डायबिटीज असेल तर तो थोडासा विचार करेल की ठीक आहे, आपण ट्रेडमिल वगैरे करू शकतो. मुळात योग काय सर्वांगीण अभ्यास आहे. योगामध्ये काय आहे की योगामध्ये आसनाचा, प्राणायामाचा, ध्यानाचा हे कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्हाला एक अल्टिमेट ब्लिस, अल्टिमेट पीसफुलनेस तुम्हाला फील होतो. ठीक आहे, तुम्ही 1 तासाचा अभ्यास करा योग, तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटायला लागतं. बरोबर. ठीक आहे. आता जिम मध्ये गेलात तर जिम मध्ये हळूहळू तो ट्रेंड कमी होत होत माझ्याकडे जिमच्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. ओके. त्याचं कारण पण असं आहे की जिम मध्ये तुम्हाला एकतर पर्सनल ट्रेनर कंपल्सरी घ्यावाच लागेल, नाहीतर जर चुकून काही दुसऱ्या Injury होऊ बाजूच्याला शकते. तुम्ही डेड लिफ्टिंग करताना पाहिलं आणि तुम्ही उचललं तर मोस्टली खूप सारे इंजुरीज होत आहेत. बरोबर. सो तेही प्रकार गरजेचंच आहे, परंतु तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, तुम्हाला योग्य ट्रेनरची गरज आहे. योग मध्ये काय आहे, थोडंफार चुकलं वगैरे तरी सुद्धा तुम्हाला असं काही हेल्थ इश्यू होत नाही, तेवढं कारण इथं physically विगरस fit. प्रॅक्टिसेस नाही आहेत. असे झटके देऊन वगैरे नाही. योग हा सायलेंट वाला आहे. फक्त याच्यात काय आहे की आता सध्या योगाची पॉप्युलरिटी जशी वाढत आहे तर त्याच्या 2 पार्ट वेगळे आहेत. एक आहे एक डायनामिक योगा. डायनामिक योगा म्हणजे वेस्टर्न कंट्रीज मध्ये योग पॉप्युलर आहे, पण त्याच्यात त्यांनी काय उचललं, फक्त आसनाचा पार्ट उचलला. Okay. मग एकदम तोडून मोडून असे जे आता फक्त स्वतः मी TV वर सुद्धा बघताय. कॉम्पिटिटर राहिलेलो आहे. हा, हा. मी सुद्धा कॉम्पिटिशन खेळलेलो आहे. तर मला ती कंडिशन माहिती आहे की आपण त्या ठिकाणी कॉम्पिटिशन म्हणल्याच्या नंतर, स्पर्धा म्हणल्याच्या नंतर जास्त effort आपण टाकतो. एफर्ट्स टाकतो. त्या ठिकाणी तुम्ही थोडस थोडं जास्तीचं बॉडीला स्ट्रेच करून तुम्ही योगाचं प्रदर्शन करता. बरोबर. पण मुळात तो योग नव्हे. त्या ठिकाणी तुम्ही एक थोडंसं जिम्नॅस्टिक टाईप, आता योगाच्या ज्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. Right. पण मुळात योगापासून तुम्ही दूर चाललेले आहात. तिथे फक्त आसन करताय. महर्षी पतंजलीने काय सांगितलं की तुम्हाला योग करायचा आहे. मग त्यांनी 8-5 सांगितले, जसं यम सांगितलं, नियम, आसन. आसन हा तिसरा पार्ट आहे, ओके. पण इथे डायरेक्टली केला जातो. Direct असं. मुळात 2 पार्ट तुम्ही करतच नाही. जसं तुम्ही तुमच्या मुलाला, जर तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि तुम्ही जर त्याला म्हटले की सर आमच्या मुलाला डायरेक्ट 3रीला ऍडमिशन द्या, देतील का ते? नाही पॉसिबल ते नाही. तुमच्यासाठी हुशार आहे तुमचा मुलगा, पण आमच्या शाळेचा जो पॅटर्न आहे, अ आई एबीसीडी, बालवाडीपासून तुम्हाला सुरू जे करावं काही लागेल. बेसिक कन्सेप्ट आहेत ते त्याला येतात नाही येते ते आम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्गात टाकावं लागेल. बरोबर. इव्हन प्राईम मिनिस्टरचा जरी मुलगा असेल, तो 10वीला खूप हुशार आहे, त्याला डायरेक्ट पीएचडीच्या साठी ऍडमिशन देऊ शकतो का? नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. त्याला डायरेक्ट 11वी न करता 12वीला पाठवू शकतो का? नाही. कारण आपल्याकडे स्टेज आहेत. सिमिलरली पतंजली ऋषींनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे विचार करून तुम्हाला एक एक स्टेज सांगितली. पहिलं सांगितलं की बाबा यमाचं पालन करा, म्हणजे काय करू नका. जसं आपण आपल्या मुलाला जर एखाद्याच्या घरी पाठवलं तर आपण त्याला काय करायचं ते नाही सांगत, हे सांगतो की त्रास देऊ नको, चॉकलेट मागू नको, काय करू नको हे सांगतो. तसंच महर्षी पतंजलीनी काय करायचं नाही हे पाठ आपल्याला सांगितलं. 5 गोष्टी सांगितल्या त्यांनी, त्या करू नका म्हणून सांगितलं. दुसरा पाठ येतो की काय करा, म्हणजे आता रूल्स काय आहेत योगाचे. त्यांनी पहिले सामाजिक गोष्टींचं बांधन सांगितलं की बाबा आपल्याला काय समाजामध्ये कसं वावरायचं, कसं नाही वावरायचं, तर त्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर त्यांनी रूल्स सांगितले की बाबा योग आसनं करायचे तुम्हाला तर 5 गोष्टी आहेत, तर ह्या 5 गोष्टींचं पालन करा म्हणजे तुम्हाला योग करायला सोपं जाईल. ठीक आहे, म्हणजे डूज अँड डोंट ह्या गोष्टी सांगितल्या.
5 गोष्टी त्यांनी ज्या पहिले सांगितल्या की करू नका, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. तसंच त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या ज्या करायला पाहिजे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ओके. आता शौच म्हणजे एक छोटावालाच टॉपिक घेतो, म्हणजे तुम्हाला बाकीचं कळून जाईल. जसं शौच म्हणजे शुद्धी. ओके. आता तुम्हाला योग करायचा आहे आणि तुम्ही सकाळी टॉयलेटलाच नाही गेले, तुम्हाला 1 तास योग केला जाईल का? तुम्हाला बेचैनी होईल, मळमळल्यासारखं होईल, त्रास होईल. म्हणून पतंजली ऋषींनी सांगितलं की तुम्ही टॉयलेटला जाऊन या, मग योग करा. तुम्ही आंघोळ करून योग करा, म्हणजे घामामुळे तुम्हाला सारखं सारखं इचिंग होणार नाही. बरोबर. तर अशा प्रकारे शौच. तर शौच मध्ये पण त्यांनी 3 प्रकार सांगितले की शारीरिक शुद्धी, मानसिक शुद्धी, वाचा शुद्धी. बरोबर. अशा प्रकारे त्यांनी पहिले काय करायला काय करू नये ते सांगितलं, मग काय करायचं ते सांगितलं, मग सांगितलं आता तुम्ही आसनं करण्यासाठी रेडी आहात, आता आसनांचा अभ्यास करा. मग आसनांचा अभ्यास का करायचा? शरीराची आणि मनाची स्थिरता मिळवण्यासाठी. मग शरीराची आणि मनाची स्थिरता झाली की मग तुम्ही पुढचा अभ्यास करा, म्हणजे आसनानंतर मग प्राणायाम. मग प्राणायामासाठी तुम्हाला बसता येईल, म्हणजे श्वासावरचं नियंत्रण वगैरे येईल. मग प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान आणि मग समाधी. अशा प्रकारे हा मार्ग त्यांनी समजून सांगितलेला आहे. या पद्धतीने जर करत राहिले तरच तुमची प्रगती होऊ शकते. सर नक्कीच, म्हणजे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या आणि मुळात वारंवार जे योगा टीचर्स किंवा योगाचे जे अभ्यासक असतात ते योगा करण्याने काय फायदे होतात, काय नुकसान होतात, कसा केला पाहिजे इथपर्यंत सांगितलं गेलंय. पण आज खऱ्या अर्थाने योगाचा इतिहास हा मला कळला आहे ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून. त्यासाठी मी खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद करेल. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला पॉडकास्टसाठी, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आहे. एवढा थोडासा रश चालू आहे 21 जूनच्या हिशोबाने, Yes. समजू शकतो. बाकी मी ऑडियन्सला सुद्धा धन्यवाद करेल की त्यांनी शेवटपर्यंत हा एपिसोड बघितला. तुम्हाला जर का योगा रिलेटेड काही प्रश्न असतील, स्वतःच्या हेल्थ रिलेटेड काही प्रश्न असतील आणि ते योगाने सुटू शकतात का नाही, हे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. गजानन सर आपल्याला त्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.